देशात होणाऱ्या सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी आता केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय। भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं काल म्हणजे सोमवारी 1 डिसेंबरला सगळ्या स्मार्टफोन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना मार्च 2026 पासून बाजारात जे फोन विक्रीसाठी येतील त्या सगळ्या नवीन स्मार्टफोन मध्ये संचार साथी हे ॲप कंपल्सरी आधीच इन्स्टॉल म्हणजे इनबिल्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत। स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना हे ॲप डिॲक्टिव्हेट किंवा त्यावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा लावता येणार नाही अशी सेटिंग त्याच्यात करायची आणि हे निश्चित करावं लागेल असं दूरसंचार विभागानं म्हटलेलं आहे। नमस्कार, मी किशोर वलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। दूरसंचार विभागानं दिलेल्या सूचनांमध्ये म्हटलेलं आहे की संचार साथी ॲप मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी म्हणजे ज्याला आपण IMEI या नंबरची सत्यता तपासण्यासाठी वापरलं जाईल। हे ॲप स्वतःहूनच फोनचा IMEI नंबर घेईल आणि तो युजरला तो टाकावा लागेल। त्यानंतर हे असं असलं तरी तो स्वतः घेणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना सुद्धा दिसत आहे। मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केलेली आहे। हा निर्णय असंविधानिक असल्याचं सांगून सरकारने तो लागलीच तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे। दूरसंचार विभागानं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलेलं आहे की नागरिकांना बनावट हँडसेट खरेदी करण्यापासून वाचवण्यासाठी किंवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी तसंच टेलिकॉम सुविधांचा होणारा दुरुपयोग हा रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलणं सरकारला महत्त्वाचं वाटलं आहे। संचार साथी ॲप हे 2023 मध्ये पहिल्यांदा एक पोर्टल म्हणून सुरू करण्यात आलं होतं। त्याचा वापर स्कॅम कॉलरची तक्रार देण्यासाठी, आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी सुद्धा केला जात होता आणि मोबाईल हँडसेट चोरी झाला तर तो लगेच तात्काळ बंद करण्यासाठी सुद्धा केला जायचा। संचार साथी ॲप एक सायबर सुरक्षा पोर्टल आहे। हे ॲप 17 जानेवारी 2025 रोजी मोबाईल ॲप म्हणून लॉन्च करण्यात आलेलं आहे आता, आणि हे ॲप अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असेल। हे ॲप सरकारच्या टेलिकॉम सुरक्षा सिस्टीमशी कनेक्ट झालेलं असेल। सरकारचा असा दावा आहे की संचार साथी ॲप हे फोन सुरक्षित ठेवण्यासाठी, ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आणि डिजिटल फसवणूक टाळण्यासाठीचं सर्वात सोपं, प्रभावी आणि उपयोगी साधन आहे। तसंच सरकारचं असंही म्हणणं आहे की हे ॲप फोन सुरक्षित ठेवतं, ग्राहकाची ओळख चुकीच्या वापरापासून किंवा गैरप्रकारापासून वाचवतं आणि गरज पडल्यास तात्काळ सरकारी मदत सुद्धा पुरवतं। हे ॲप फोनचा IMEI नंबर, मोबाईल नंबर आणि नेटवर्कची माहिती वापरून ग्राहकाची म्हणजे वापरण्याची सुरक्षितता सुनिश्चित करतं। जेव्हा ग्राहक हे ॲप फोनमध्ये उघडतो तेव्हा सर्वात आधी तो मोबाईल नंबर विचारतो, नंतर मोबाईल नंबर टाकल्यावर फोनवर एक OTP येतो, तो टाकल्यावर फोन या ॲपशी जोडला जातो। त्यानंतर ॲप त्या फोनचा IMEI नंबर ओळखतो। ॲप IMEI नंबर दूरसंचार विभागाच्या केंद्रीय CIRशी तपासून पाहतो। त्यासोबतच फोन चोरी संदर्भातील तक्रारी तो आहे की नाही हे सुद्धा डिटेक्ट करतो, तसेच तो ब्लॅकलिस्टेड आहे का हे सुद्धा तपासतो। दूरसंचार विभागानं असं सुद्धा म्हटलेलं आहे की भारतात सेकंड हँड मोबाईलची मोठी बाजारपेठ आहे। काही वेळा चोरी केलेले किंवा ब्लॅकलिस्ट केलेले फोन परत विकले जातात, त्यामुळं खरेदी करणारा व्यक्ती गुन्ह्यात सामील होतो किंवा त्याला तसा अडकवलं जातं आणि त्याला आर्थिक नुकसान सुद्धा होतं। ब्लॉक किंवा ब्लॅकलिस्ट केलेल्या IMEI नंबरची माहिती संचार साथी ॲपद्वारे तपासता येऊ शकते। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।